शुभम पार्कमध्ये टोळक्याचा धुडकूस, वाहनांची तोडफोड, शिवीगाळ थांबवण्यास सांगितल्याचा राग, मित्रावर कोयत्याने हल्ला. नाशिकच्या सिडको परिसरातील शुभम पार्क येथे मध्यरात्री टोळक्याने घातलेल्या धुडकुसामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फोनवर मोठ्याने शिवीगाळ करू नकोस असे सांगणाऱ्या मित्रावरच कोयत्याने हल्ला करत 4 ते 5 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या दरम्यान शुभम पार्क बिल्डिंग क्रमांक 7 परिसरात घडली. या प्रकरणी राहुल राजेंद्र बिलदान वय 30 राहणारा शुभम पार्क यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार राहुल बिलदान हे रात्री जेवणानंतर रेणुका माता गार्डनजवळ बसले होते. त्यावेळी त्यांचा मित्र साहिल हिरे हा मोबाईलवर मोठ्याने शिवीगाळ करत होता. परिसरात महिला आणि लहान मुले बसलेली असल्याने येथे शिवीगाळ करू नको असं राहुल यांनी सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून साहिल हिरे यांनी धमकी दिल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. यानंतर मध्यरात्री साहिल हिरे, सोमनाथ सोनवणे, दत्ता सोनवणे आणि इतर 4 ते 5 जणांनी शुभम पार्क परिसरात धुडकूस घालत कोयत्यांनी लाकडी फळ्यांच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली. फिर्यादीच्या घरासमोरील 4 ते 5 चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले. दरम्यान राहुल बिलदान यांच्यावर कोयत्याने किरकोळ वार करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी साहिल बाबूराव हिरे वय 22 राहणार राजरत्न नगर, पवन नगर, सिडको आणि दत्त विश्वनाथ सोनवणे वय 21 राहणार खंडेराव नगर, पाथर्डी फाटा यांना ताब्यात घेतले. दरम्यान शुभम पार्क परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टवाळखोरांची अंबड पोलिसांनी धिंड काढल्याची ही माहिती समोर येत आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.